हॅलो मित्रांनो, नमस्कार सर्वांना. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आमच्या इंस्टाग्रामचे 10K फॉलोअर्स पूर्ण झालेले आहेत व आम्ही खूप खुश आहोत. हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालं. त्याबद्दल आम्ही दोघंही खूप खूप तुमचे आभारी आहोत. ही जर्नी आम्ही स्टार्ट केली होती 7-8 महिन्यापूर्वी. मला अमृताने विचारलं की आपल्या घरात असं घडलंय, म्हणजे एक दुःखद घटना घडली आणि त्या घटनेतून आम्हाला बाहेर पडायचं होतं कुठेतरी. आणि आमच्यात एकाला पहिल्यापासून होती थोडी, म्हणजे मला त्या गोष्टीची आवड होती, अमृताला पण त्या गोष्टीची आवड होती, म्हणजे सोशल मीडिया. तर ती म्हटली, "आपण Instagram अकाउंट सुरू करू, आपण YouTubeचं अकाउंट सुरू करू आणि जेणेकरून आपलं लक्ष थोडंसं कुठेतरी डायव्हर्ट मन होईल." पण रमेल. मन पण रमेल आणि डायव्हर्ट होईल. तुम्हाला माहीतच आहे, आता मला माहीत नाही, जे Instagram किंवा YouTube यूज करता किंवा हँडल करता किंवा व्हिडिओ एडिट करता, शूट करतात, त्यांना त्या गोष्टीची किंमत माहिती आहे, की याच्यामध्ये किती वेळ जातो. किती एडिटिंग एफर्ट्स आहेत. किती एफर्ट्स आहे, हं. थोडक्यात किती एफर्ट्स आहे किंवा किती वेळ जातो. तर असाच आमचा वेळ त्या गोष्टीमध्ये निघून गेला आणि जसं आम्ही पुढे गेलो तसं आम्हाला पण त्या गोष्टीत आवड निर्माण झाली. आणि ही आवड निर्माण होत असताना मग आमच्या आजूबाजूला आमचे फ्रेंड्स सर्कल असेल, त्यातील काही व्यक्ती त्यांनी आम्हाला मोटिवेट केलं, की "हां, तुम्ही खरंच छान बनवताय." काहींनी आम्हाला सपोर्ट केलं, काहींनी आम्हाला जेन्युइन फीडबॅक पण दिला. मग त्यात आम्ही आमचा इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंट पण केली आणि तसे आम्ही ते व्हिडिओ पुढे बनवत गेलो आणि आज आमच्या Instagram अकाउंटचे 10K फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहे. त्यासाठी आम्ही 7-8 महिन्याचा कालावधी घालवला आणि आज फायनली ते पूर्ण झाले. त्यामुळे आम्हाला खूप असा आनंद. आनंद होत आहे, आणि की मी खूप आणि खुश आहे. खूप खुश आणि मोटिव्हेशन एक भारी मोटिव्हेशन पण आम्हाला इतकं भेटलं, की आता अजून काहीतरी करण्याची इच्छा अजून मनामध्ये झालेली आहे. फक्त आणि फक्त तुमच्या तुमच्यामुळे. सपोर्टमुळे झालेला आहे. तर असाच अजून आम्ही पुढे प्रयत्न सुरू ठेवणार आहे. जे यांनी सांगितल्याप्रमाणे जी आम्ही जर्नी स्टार्ट केली होती, याच्यामध्ये ना खूप लोकांनी आम्हाला डिमोटिव्हेट पण केलं आणि मोटिव्हेट पण केलं. माझा स्वभाव असा आहे की मी खूप लवकर डिमोटिव्हेट होऊन जाते. माझ्यामध्ये पेशन्स खूप कमी आहे, म्हणजे लहानपणापासूनच. पण हे आहे त्यांच्यामध्ये खूप पेशन्स आहेत किंवा ते लवकर डिमोटिव्हेट नाही होत. त्यांच्या डोक्यात जे असतं, किती लोकांनी डिमोटिव्हेट केलं, तर त्यांनी त्या गोष्टीचा विचार नाही केला. पण माझ्यावरती निगेटिव्ह जी एनर्जी असते ना, ती खूप लवकर इम्पॅक्ट करते. जेव्हा आम्ही चॅनल सुरू करणार, माझी जी खूप जीवाभावाची जी माझी मैत्रीण आहे प्रतिभा, जेव्हा मागच्या वर्षी सेम लाइक ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आम्ही तिच्याकडे गेलेलो. जेव्हा ती ती मला म्हटली, की "आता तुला भरपूर इयर." थोडक्यात हिने सॉरी टू इंटरप्ट. थोडक्यात हिने तिचे थॉट्स तिच्यापुढे मांडले. ती ह्याच्या कंपनीमध्ये मला कमीत कमी 3 ते 4 वर्ष झालेली होती. ती मला बोलली, की "तू टू टाईम टू चेंज, स्विच द कंपनी." तिला म्हटले, "माझी कंपनी इथं खूप फ्लेक्सिबल काम आहे. मला वर्क फ्रॉम होम आहे. आठवड्यातून 1 दिवस गेले, 2 दिवस गेले तरी काही प्रॉब्लेम नाही." ती मला बोलली, की "तुला आता तुझा हा खूप परफेक्ट टाईम आहे. तू कंपनी स्विच कर." मग तिला जे माझ्या मनातलं होतं मी तिला शेअर केलं, की आम्ही दोघं असा विचार करतोय, की सोशल मीडिया चालू करावं. ती जी पहिली माझ्या आयुष्यातली पर्सन आहे, तिने आम्हाला दोघांना खूप मोटिव्हेट केलं. म्हणे, "हो, तुम्हाला दोघांना खूप चांगलं स्किल आहे तुमच्याकडं. ते दोघं छान ग्रो करू शकता. तुझं काम पण खूप कमी आहे ऑफिसचं. यांचं पण टाईम फिक्स आहे ऑफिसचा. यू शुड ट्राय धिस." म्हणलं, "हो, आम्हाला ट्राय करायचं." ट्राय आणि एररवरती आम्ही सुरू करतो. तिने आम्हाला डिमोटिव्हेट अजिबात डिमोटिव्हेट केलं नाही. केलं नाही. तुम्ही ते करा तुम्ही. जे होईल ते होईल. कारण तिच्या भावाने पण YouTube चॅनल, Instagram चॅनल सुरू केलेला. तिने त्याला पण खूप छान सपोर्ट केलेला. म्हणून आम्ही ती आमच्या आयुष्यातली पहिली पर्सन असेल, की आम्ही सुरू केलं. सुरू केल्यानंतर आम्हाला व्ह्यूज नव्हते किंवा काहीच नव्हते कारण आम्ही नवीन होतो. हं. यांच्या 7 पिढ्यांमध्ये म्हणजे माझ्या सासरी कुणीही ह्या कोणी गोष्टी केलेल्या नाहीये आणि माझ्या माहेरी पण हे कुणी केलेलं नाही. आम्ही ह्या जगामध्ये खूप नवीन होतो. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं, की शिका, मोठे व्हा, जॉब करा हेच आमच्या डोक्यात आई-वडिलांच्या. थोडक्यात घरच्यांचं कसं आहे, हं. म्हणजे घरचे कधी कॅमेऱ्यासमोर आलेले नाही. आता त्यांचं सोडा, माझं जरी बघायला गेलं तर मी कधी कॅमेऱ्यासमोर बोललेलो नाही. त्यामुळे आपण डेली लाईफमध्ये किंवा आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये आपण थोडंफार बोलतो. पण जेव्हा कॅमेऱ्यासमोर येतो तेव्हा आपल्याला आपले शब्द आठवत नाही. कॉन्शियस आपण होतं. एकदम कॉन्शियस होऊन हं, जातो आणि मग ते करत असताना मला सुद्धा बोलता येत नव्हतं. पण हं. आज थोडंफार मी बोलायला लागलो कॅमेऱ्यामध्ये. त्यामुळे ह्या गोष्टी जशा आम्ही ट्राय करत गेलो, त्या एररवरती काम करत गेलो आणि आज कुठेतरी 60-70% आता कॅमेऱ्यापुढे आम्हाला बोलायला यायला लागलं. हे हेच फक्त आमच्या घरच्यांनी आमच्यासोबत केलं आणि घरचे सुद्धा मग आमच्यासारखे थोडेफार बोलायला लागले. घरचे पण कॅमेरासमोर आलं की खूप कॉन्शियस होऊन जायचे. मग माझे वडील असो, माझी आई असो किंवा बाकीचे माझे चुलती किंवा माझे भाऊ वगैरे जे सर्व असतील, हळू-हळू त्यांच्यामध्ये पण खूप छान खूप आमच्या इम्प्रूव्हमेंट. दोघांमध्ये तर खूप छान ग्रोथ झाली. बिकॉज आम्ही पुण्याला असतो, गावाला जातो. आमच्याकडे कंटिन्यू कॅमेरा असतो किंवा आम्ही शूट करतो. पण त्यांच्याकडे आम्ही घरी जातो तेव्हा शूट करतो. आता ते पण खूप
टू झाले. हो. त्यांना पण आता काही वाटत नाही. कॅमेरा समोर केला, सांगा काय बोलायचं, कसं बोलायचं, काय कन्सेप्ट आहे. ते एकदम छान. माझे सासरे तर एकदम प्रो झाले आता. हो. त्यांना कसे पण, कुठं पण माझ्या सासूबाई, ज्या लहान सासूबाई आहेत माझ्या, त्या पण एकदम प्रो आहेत. त्या पण एकदम छान बोलतात. म्हणजे ना आम्हाला आमच्या फॅमिलीनी खूप सपोर्ट सपोर्ट केला. केला. म्हणजे पहिली कन्सेप्ट माझ्या डोक्यात होती, ती कन्सेप्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली यांना आणि यांनी मला खूप सपोर्ट केला. एका मुलीला किंवा एका सुनेला जेव्हा आपला नवरा सपोर्ट करतो, जेव्हा आपली सासरकडची मंडळी सपोर्ट करते, मी तर म्हणेन की ती मुलगी एकदम जगातली एकदम आनंदी, नशीबवान किंवा नशीबवान किंवा आनंदी म्हणू शकतो. कारण विचार करा, माझे सासरे पोलीस पाटील आहेत आणि आपण असे व्हिडिओ, आम्ही तर काही व्हल्गर किंवा काही फालतू व्हिडिओ नाही बनवले. खूप सोशल मीडियावरती लोकं बनवतात. आम्हाला कमीत कमी आपल्याला जास्तीत जास्त 7 ते 8 महिने लागले. हां. लोकांचे महिन्यात 10K होऊन आमचे जातात. जे फॉलोअर्स जे आहेत Instagramवरती ते सर्व जेन्युइन फॉलोअर्स आहेत. आमचे व्हिडिओज बघितले तर आम्ही काही वल्गरपणा त्यामध्ये केलेला नाहीये. पे करून किंवा आम्ही कोणाला म्हणलो पण नाही, की आपले नातेवाईक असो किंवा फ्रेंड सर्कलमध्ये आम्हाला फॉलो करा, आम्हाला फॉलो फॉलो करू नाही. तुम्ही आमचं कंटेंट बघा, तुम्ही आम्ही काय रील बनवतो ते बघा. ते बघून तुम्हाला आवडलं आवडलं तर तर फॉलो फॉलो करा. करा. आम्ही असं कोणाच्या मागे नाही लागलो आणि आम्हाला फॉलोअर्सचं म्हणजे असं इतकं हे नव्हतं नाही, आम्ही. सुरुवातीला आपलं म्हणजे हं. आमचा तो गोलच नव्हता, की आपल्याला हां. फॉलोअर्स वाढवायचे किंवा आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे. आमचा सुरुवातीला गोल एवढाच होता, की आमचं मन आम्हाला कुठेतरी डायव्हर्ट करायचंय. करायचंय. हं. म्हणून आम्ही तो एक डिसिजन घेतला. त्यामध्ये एक गोष्ट ॲड करेल. माझी एक बहीण आहे, म्हणजे शी इज अ प्रिन्सिपल इंग्लिश मीडियम स्कूल. खूप लोकांची रील वगैरे बघायची आणि जेव्हा आम्ही YouTube चॅनल सुरू केला, तिच्या खूप छान-छान कमेंट यायच्या आम्हाला. माझी ज्योतिताई म्हणून आहे माझी बहीण. माझी मावस बहीण पण आहे आणि चुलत बहीण पण आहे. तिने खूप छान आम्हाला प्रत्येक रील आवडली का, ती यांना म्हणायची, "दाजी एक नंबर ॲक्टिंग हां." म्हणजे माणूस आम्ही खूप मोटिव्हेट व्हायचं किंवा मला मेसेज करणार, "सोनू एकदम भारी बनवला. लोकांची रील बघण्यापेक्षा आपल्या घरच्या माणसांची रील बघायला खूप मज्जा येते. तुम्ही खूप छान ग्रो करताय." तिने एकदम जेन्युइनतेने आम्हाला फीडबॅक दिला. म्हणजे जेव्हापासून आम्ही चॅनल सुरू केला, Instagramचं अकाउंट सुरू केलं, तर आत्तापर्यंत ती एकदम जेन्युइनली आम्हाला फीडबॅक देते आणि सपोर्ट पण तसाच करते. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टी शिकायला भेटतात. कारण आम्ही जे व्हिडिओ बनवतो ते कोणीतरी वाईटला वाईट पण म्हणायची, त्याच्यामध्ये हं, कॅपॅसिटी असली किंवा पाहिजे. पुढच्याला वाईट वाटतं का आपण बोलल्यानंतर, हा विचार न करता त्याला त्याची चूक दाखवून देण्यात तो जो आनंद असतो, जे कोणी आपलं शुभचिंतक म्हणतो आपण, तो हं. असतो. त्यांनी आम्हाला तसं मोटिव्हेट केलं आणि किंवा सपोर्ट केला. त्यामुळे आम्ही अजून आमच्या व्हिडिओमध्ये ती क्वालिटी किंवा तो इम्प्रूव्हमेंट केली. इम्प्रूव्हमेंट ती आम्ही दाखवू शकलो. आणि अजून इथून पुढे पण अशा काही गोष्टी असतील त्या लोकांनी आम्हाला सांगाव्या आणि आम्ही त्या आमच्या व्हिडिओमध्ये नक्कीच म्हणजे इम्प्रूव्ह आमच्यासोबत तिला क्लोज फ्रेंड्स आहेत आमचे. माझा भाऊ असू, लहाना भाऊ किंवा माझ्या ह्या 1-2 मैत्रिणी असू किंवा माझी ती बहीण असू, हे 4-5 लोकं आहे, की त्यांनी आम्हाला चांगलं नाही झालं किंवा खूप छान झालं. खऱ्याला खरं आणि खरं खोट्याला खरं. खोटं म्हणजे मेसेज करून, कॉल करून सांगितलेलं आहे. हे आमच्यासाठी खूप छान गोष्ट आहे, की नुसते छान आहे, खूप छान आहे असं म्हणणारी पण लोकं आमच्या आजूबाजूला आजूबाजूला. नव्हते. तर ते याच्यामध्ये आता इथं मी, अमृता आणि राघव आणि आमच्यासोबत माझी लहानी बहीण राहते. तर ती पण आम्हाला खूप सपोर्ट करते राणी. रोज आम्हाला एखादा व्हिडिओ शूट करायचा आहे, जो की स्टँड लावून आम्ही करू शकत नाही, ट्रायपॉड स्टँड लावून. त्या व्हिडिओमध्ये मग तिला आम्ही तसं गाईड करतो आणि त्याप्रमाणे ती तो कॅमेराचे अँगल पकडणं, ह्या साऱ्या गोष्टी अँगल पकडणं आपल्याला माहिती आहे किती हेक्टिक काम असतं. त्या गोष्टी ती पूर्णपणे मी सांगितल्याप्रमाणे करायचा प्रयत्न करते आणि ती करते आणि तिचा पण आम्हाला खूप मोठा सपोर्ट आहे या गोष्टीमध्ये. आता आम्ही व्हिडिओ बनवतोय ना, त्या राघवला बघताय कारण हां, राघव आम्हाला हां. व्हिडिओ नाहीतर आता व्हिडिओ बनवून दिला नसता त्याने. त्यांनी हां. त्यामुळे तो आता खूप आता हं, 3च वर्षाचा आहे. त्याला काही कळत नाही कळत YouTube काय नव्हतं. असतं, Instagram काय असतं, आई-बाबाला त्रास नाही हं, द्यायचा हे त्याला काहीच कळत कळत नाही. नाही. ही सगळी जिम्मेदारी त्या सांभाळतात. तर त्यांच्यामुळं तर आम्ही सगळं गावाला गेलं तर राघवचं काही टेन्शन नसतं कारण खूप माणसं असतात सांभाळायला. आमची जॉइंट फॅमिली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती पण इथं आम्ही जास्त शूट करतो हं, आणि तेव्हा राणींमुळं सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. त्या जर नसत्या आमच्या आयुष्यामध्ये तर हे सगळं मला नाही वाटत हं. शक्य असतं. रीलचे अँगल पकडणे असो किंवा आम्हाला काही शूट करायचं असो, राघवला बघणं असो, त्या सगळं बघतात. घरचे तर आहेच आमच्या आहेच. आयुष्यात इम्पोर्टंट. त्याच्यानंतर जसं की माझा लहाना भाऊ सार्थक, आज आमचा 10K फॉलोअर्स झाले. त्याने स्टेटस ठेवला लगेच. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत, असे म्हणजे सपोर्ट खूप करणारे. लहान आहे ते 10वीलाच आहे हां, अजून. 10वी त्याला अजून त्याला काही जास्त समजत नॉलेज नाही, पण नाही नॉलेज त्या नाही. गोष्टीचं. पण त्यांनी माझ्या सीरीजमध्ये काम पण केलंय. हं. जसं मी सांगितलं तसं तो का मला ॲक्चुअली घाबरायचा. आता सीरीजचा आज मी जास्त बोलत नाही. पण त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे तसे ॲक्ट पण केला आणि मला सपोर्ट पण केला मी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे त्याचा पण खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये. आमच्या दोघांचे हे जे झालं 10K फॉलोवर जे आमचे पूर्ण झाले, याच्यात आम्ही दोघंच नाहीये म्हणजे नाही. हां. आमची होल पूर्ण फॅमिली, फॅमिली आहे पूर्ण आमच्यासोबत. फॅमिली याच्यामध्ये आहे. माझ्या एका लहान भावाची बायको मधुबन हं. एका कॉलेजमध्ये टीचिंग करते आणि तिला जसा वेळ भेटेल तसा आम्हाला ती सजेस्ट Instagramवरती करत हां, असते, की तुम्ही सजेशन हे रील द्या, करा, ते ते रील रील करा. करा आणि स्टेटस ठेवून थोडासा आम्हाला मोटिव्हेट करते. सपोर्ट करते किंवा मोटिव्हेट करते. ह्या अशा गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर कुणाला
सांगण्यापेक्षा न सांगता एखादा आपल्याला सपोर्ट करतो असं म्हणणं नाही का अकाउंटवरती. फोनच करा तुम्ही आणि मोटिव्हेट करा असं हां, काही असं नाही. नाही. असं पण नाही आमचं म्हणणं. समोरच्या आपल्या आजूबाजूच्या लोकांना जर वाटलं खरंच यांनी अजून ग्रो करावं, तर ते असं आपल्याला न सांगता सपोर्ट करतात. आम्ही म्हणत नाही की आम्हाला कोणी असं सांगू ना, मग मी तुम्हाला सांगणार आणि तुम्ही मग आम्हाला स्टेटस ठेवा, हे करा किंवा फॉलो करा, अजिबात असं नाही. आमचं दोघांचं अजिबात मत नाहीये. ज्याला वाटतं ते ठेवतंय, ज्याला वाटतं तो आम्हाला सपोर्ट करतोय आणि अशा सर्व हिडन ज्या आमच्या पाठीशी राहिलेल्या शक्ती ज्या आहेत, ज्या की आम्हाला सपोर्ट करतात, त्यांना मी खरंच मनापासून परत एकदा धन्यवाद करतो. कारण तेच जे आहेत ते जेन्युइन लोकं आमच्या पाठीशी उभे आहेत. त्यांच्यामुळेच आमचा चॅनल ग्रो करतोय. Instagramला तुम्ही आम्हाला खूप जास्त प्रेम दिलं. त्याचबरोबर तुम्ही आमच्या YouTube चॅनलला पण सबस्क्राईब करा. आमचे लाँग व्हिडिओ बघा. आमचं जे सगळं कंटेंट असतं ते सगळं रॉ असतं. आम्ही कोणत्याही प्रकारचा देखावा किंवा शो ऑफ अजिबात करत नाहीये. सगळ्यांना असं वाटतं की हे सोशल मीडिया करणं खूप सोपं आहे. हं. म्हणजे त्याला एवढं काही विशेष नाही वाटत बघायला किंवा नावं ठेवायला. पण जेव्हा आम्ही दोघं पण वर्किंग आहे, आमच्यासोबत राघव असतो, फॅमिली किंवा आमच्या सासरकडचं सगळं सांभाळून सगळ्या सांभाळून गोष्टी करणं, सोशल मीडिया करायचं. सोशल मीडिया करणं खूप सारं हेक्टिक आहे. सॅटर्डे, संडे न आराम करता किंवा न फिरायला जाता कॅमेरा घेणं, रील बघणं, कोणत्या बनवायचे, काय बनवायचे. त्यात आम्ही सीरीज बनवली. त्यासाठी खूप सारे एफर्ट्स घेतले. पण त्या एफर्ट्सचं तुम्ही पे ऑफ केलं. त्यासाठी खूप खूप वन्स अगेन थँक यू सो मच. ते आमची जर्नी आतापर्यंतची अप्स अँड डाउन्स आलेत. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. बाय.